ज्या भाकरीतनं खात नाही, प्यालातनं पित नाही, त्याला देवाच्या राज्याचा म्हणजे स्वर्गात पण तुम्ही पोहोचत नाही. स्वर्गामध्ये जायला पाहिजे तर तुम्हाला प्रभूच्या मेजामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. हा मेज ज्यावेळेस तुम्ही ती भाकर खाता ना, त्या ख्रिस्ताच्या शरीराशी तुम्ही सहभागी होता. तुमचं पार्टिसिपेशन, तुमचा सहभाग म्हणजे त्याचं शरीर मोडलं आणि त्या शरीरातलं मर्म म्हणजे काय, ख्रिस्ताचं शरीर मारलं गेलं, ख्रिस्ताचं शरीर मोडलं आणि त्याच्या शरीरातले आशीर्वाद माझ्याकडे येतात. लक्षात घ्या, कोणते आशीर्वाद? त्याला बसल्या माराच्या 39 फटक्यानं मला आरोग्य प्राप्त होतं, हे आशीर्वाद. मग तो म्हणतो तुमच्यामध्ये कोणीतरी दुःख नाही. मग काही लोक आजारी आहेत आणि काही लोक निद्रेत म्हणजे मेलेत, गंभीर आहेत, मरणाच्या पंथास लागलेले आहेत. मग आता ख्रिस्ताच्या शरीराचं मर्मातलं, ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म काय? त्याचं शरीर वधस्तंभावरती टांगलं जाण्याच्या अगोदर त्याचं शरीर छिन्न विछिन्न केलं. 39 माराचे फटके त्याच्यावरती दिले. कशासाठी? त्याला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य मिळावं. पण आता बायबल काय सांगतं? तरी सुद्धा तुमच्यामध्ये काही जण आजारी आहेत आणि काही तर मेलेत. मग याचं कारण काय? वास्तविक पाहता प्रभूच्या मेजामध्ये मी सहभागी झाल्यावर त्या मेजाची सहभागिता म्हणजे ख्रिस्ताचं आरोग्य, त्याचं 39 फटक्यातलं आरोग्य माझ्यामध्ये यायला पाहिजे. पण तो घेतलं तुम्ही चुकीच्या पद्धतीनं तर तुमच्यामध्ये काही आजारी आहेत, काही मेलेत. म्हणजे प्रॉब्लेम नेमकं लोकांना या शिक्षणाची गरज आहे. नीट आहे का? शिक्षण माहित नाही त्यांना. त्यांना वाटतं प्रभुभोजन म्हणजे एक चांगला पवित्र विधी आहे आणि त्या पवित्र विधीमध्ये मला सहभागी व्हायला पाहिजे. मग लोकांनी या विधीसाठी तयारी कशी केली? ते प्रभोजनाच्या दिवशी पांढरे कपडे घालतायत. चांगली गोष्ट आहे, पवित्रता दिसती कपड्यामध्ये. पण पांढरे कपडे घातल्यावर तुम्ही पवित्र बनता का? लक्षात घ्या, पवित्रता ही विचारांमध्ये आणि कृतीमध्ये असते. पवित्रता कपड्याने कधीच येत नाही प्रियानो. पवित्रता जर कपड्यानं आली ना तर लक्षात ठेवा की तुम्हाला विचार बदलण्याची गरज नाहीये. पण पवित्रता ही तुमच्या मस्तकामध्ये आहे, विचारांमध्ये आहे. आणि जे तुम्ही विचार करता ती कृती करता. मग बायबल काय सांगतं माहिती का? जर तुम्ही आता मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 26